उपग्रहाद्वारे जे मिळणारं जे छायाचित्र आहे, ते दर 15 मिनिटांनी आपल्या हवामान विभागाच्या वेबसाईटवरती आपल्याला नेहमी दिसत असतं. तर एकंदर चित्र बघितलं तर संपूर्ण देश जो आहे, तो चारी बाजूने जवळ-जवळ असं मी म्हणेन की ढगांनी आच्छादित आहे आणि त्या मानाने अ, कमी अधिक प्रमाणामध्ये जसं कर्नाटकच्या किनारपट्टीवरती आहे, पूर्व किनारपट्टीवरती आहे, महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवरती या सर्व ठिकाणी आपल्याला ढगांचं आच्छादन दिसतंय. त्या मानाने ह्या चित्रामध्ये थोडंसं राज्यावरती ढगाळ वातावरण कमी दिसतंय. पण अर्थात हे जे चित्र आहे ते दर 15 मिनिटांनी बदलतंय. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यायची आपल्या सर्वांना फार गरज आहे. एकंदरच पुढच्या 5 दिवसामध्ये हवामानाचा अंदाज कसा असेल, तर तो उत्तर कोकण जो विभागीय जो आहे, तर का उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण, कोकणामध्ये पुढचे 5 दिवस या सर्व दिवसांमध्ये बहुतांश ठिकाणी ज्याला आपण म्हणतो वाईड स्प्रेड म्हणजे रेनफॉल जो असेल, तो सर्व दूर पसरलेला पाऊस जो आहे आपल्याला दिसण्याची शक्यता जास्त आहे. तशाच प्रकारची उत्तर मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र या ठिकाणी तो फेअरली वाईड स्प्रेड असेल म्हणजे बहुतांशपेक्षा थोडासा कमी, पण तरी पण मी असे म्हणेन की तो चांगला पाऊस मध्य महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसण्याची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये पण अशाच प्रकारचा पावसाची शक्यता हवामान विभागाने पुढच्या 5 दिवसात वर्तवलेली आहे. फक्त 6 जुलैला मराठवाड्यामध्ये त्या मानाने थोडासा पाऊस कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भामध्ये जसं कोकणामध्ये मी म्हटलं की वाईड स्प्रेड आणि बहुतांश ठिकाणी पसरलेला पाऊस असेल. विदर्भासाठी पण एक चांगली गोष्ट आहे की पुढच्या 5 ते 6 दिवसांमध्ये विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला चांगला पाऊस दिसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. जे कलर कोडेड म्हणजे रंगाने जे इशारे आम्ही देतो जिल्हास्तरीय, ते जर का पुढच्या 5 दिवसात जर का आपण बघितले, तर एकंदरच संपूर्ण 5 दिवस आपल्याला राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इशारे दिसत आहेत आणि पिवळा रंग, नारिंगी रंग, नारिंगी रंग म्हणजे आजच्या दिवस जो आहे पुढच्या 24 तासामध्ये पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या भागामध्ये मुसळधारपेक्षा सातारा या ठिकाणी मुसळधारपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. खास करून घाट भागामध्ये ही शक्यता खूप जास्त आहे. बाकीच्या सर्व ठिकाणी चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी तो मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेचा पाऊस पुढच्या 24 तासात अपेक्षित आहे.